तर आपण आज ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स हा चॅप्टर पाहणार आहोत. आता फर्स्ट पॉईंट आहे त्यातला फर्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे ॲडसॉर्प्शन. आता तुम्हाला मी महत्त्वाचं सांगतो, ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन जम्बलिंग करायची नाही. याच्या अगोदर तुम्ही ॲडसॉर्प्शन हा शब्द ऐकलेला नसेल, परंतु ॲब्सॉर्प्शन हा शब्द ऐकलेला आहे. ॲब्सॉर्ब म्हणतो आपण, म्हणजे ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्ब म्हणजे काय? शोषून घेणे. आता थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हटलं तर काय, तुम्हाला जो स्पंज आहे त्या स्पंजवर आपण जर पाणी टाकलं तर काय होतं, तो स्पंज पाणी आतमध्ये शोषून घेणे, त्याला ॲब्सॉर्प्शन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? ॲब्सॉर्प्शन. आणि दुसरं उदाहरण आपण जर पाहायचं म्हणलं तर तुम्ही शाळेमध्ये याच्या अगोदर गेल्यानंतर डेस्कवर बसायच्या अगोदर पहिली क्रिया कुठली करत होता बघा, तर ते डेस्कवर जी धूळ बसली असते ती एखाद्या कपड्यानं किंवा एखाद्या पेपरनं पहिल्यांदा पुसून घ्यायचे. मग हे कधी शक्य होतं? तुम्हाला ते गेल्यानंतर त्याच्यावरती जे धुळीचे पार्टिकल आहेत, कण आहेत, ते दिसत होते. येते का लक्षात? बघा, म्हणजे ते त्याच्यावरती साचले होते, ते आतमध्ये त्या लाकडामध्ये किंवा फळीमध्ये गेलेले नव्हते. त्याला म्हणायचं ॲडसॉर्प्शन. म्हणजे ॲडसॉर्प्शन याचा अर्थ काय? वरती थर साचणे. येते का लक्षात? बघा. आणि ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? आतमध्ये शोषून घेतलं जातं. दोन्हीमधला फरक पहिल्यांदा समजून घ्या, ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन मधला. जर स्पंजवर आपण पाणी टाकलं तर काय होतं, ते आतमध्ये शोषून घेतलं जातं. आणि त्या स्पंजवर जर आपण वाळूचे वगैरे कण टाकले किंवा माती टाकले तर आतमध्ये शोषून घेतली जात नाही, ते वरती साचली जाते. त्याला म्हणायचं ॲडसॉर्प्शन. तर आपल्याकडं ॲब्सॉर्प्शन आणि ॲडसॉर्प्शन अलग लक्षात बघा हा कन्सेप्ट. तर पहिला पॉईंट आहे आपल्याकडे ॲडसॉर्प्शन. आता ॲडसॉर्प्शन म्हणजे काय लक्षात ठेवणार तुम्ही? वरती साचायला असं पाहिजे, वरती राहायला पाहिजे का आतमध्ये शोषून घ्यायला पाहिजे? वरती राहायला पाहिजे. त्याला म्हणायचं ॲडसॉर्प्शन. क्वेश्चन त्याच्यावरती काय दिला पहा, डिफाईन ॲडसॉर्प्शन. आता पहिला शब्द आहे आपल्याकडे ॲक्युमिलेशन. ॲक्युमिलेशन म्हणजे साचणे. ॲक्युमिलेशन म्हणजे काय? साचणे. आता कोण साचते बघा? ॲक्युमिलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ अनादर सबस्टन्स इज कॉल्ड ॲडसॉर्प्शन. आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय, तो सबस्टन्स आतमध्ये जायला नको आहे. दोन सबस्टन्स घेतले, एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सवरती, म्हणजे एक पदार्थ दुसऱ्या पदार्थावरती आपण टाकला तर तो त्याच्यावरती ॲक्युमिलेशन व्हायला पाहिजे. त्याचं ॲक्युमिलेशन म्हणजे साचायला पाहिजे, आतमध्ये जायला नको आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काही साखरेचे कण घेतले, पार्टिकल घेतले आणि ते फरशीवर टाकले, म्हणजे दोन सबस्टन्स झाले, एक साखर, शुगर म्हणतो आपण, आणि ते फरशीवरती टाकले. काय होईल? ते फरशीमध्ये जातील का? नाही. तर ते फरशीवरती साखरेचे कण काय होतील? ॲक्युमिलेशन होईल त्याचं, म्हणजे साचतील, वरती साचल. अलग लक्षात बघा, म्हणजे ढीग तयार होणे असं अर्थ आहे आपल्याकडे. ॲक्युमिलेशन म्हणजे वरती साचणे. म्हणजे थोडक्यात काय व्हायला पाहिजे? ॲक्युमिलेशन व्हायला पाहिजे, साचायला पाहिजे. कोण साचायला पाहिजे? वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ. कुठं? ऑन द म्हणलंय. सरफेस म्हणजे दुसऱ्या पदार्थाच्या पृष्ठभागावरती साचायला पाहिजे, त्याच्या आतमध्ये नाही. इंद म्हणलेलं नाही. येतं का लक्षात? बघा, इंद म्हणलं की काय होईल? आतमध्ये जाईल त्याच्या बॉडीच्या. ऑन द याचा अर्थ काय? वरती साचायला पाहिजे. आता आपण बघितलं तर रस्त्याच्या कडे जाताना मोठमोठी झाडं असतात, त्या झाडाचे जे पान असतात त्या पानावरती बघा धुळीचे कण आपल्याला दिसतात. याचा अर्थ काय? ते त्याच्यावरती साचलेत, म्हणजे ॲक्युमिलेशन झालं. म्हणजे ॲक्युमिलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ अनादर सबस्टन्स, म्हणजे एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सच्या सरफेसवरती ॲक्युमिलेट व्हायला पाहिजे, साचायला पाहिजे. त्याला म्हणायचं ॲडसॉर्प्शन. त्याला काय म्हणायचं? ॲडसॉर्प्शन. आलं लक्षात? बघा. आणि ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? तो त्याच्या आतमध्ये बॉडीमध्ये जायला पाहिजे. आणि ॲडसॉर्प्शन म्हणजे काय? ॲक्युमिलेशन व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय आहे? ॲक्युमिलेशन. ॲक्युमिलेशन म्हणजे एक पदार्थ दुसऱ्या पदार्थावरती साचणे. आणि हे जे ॲक्युमिलेशन होतं त्यालाच म्हणायचं आहे आपल्याकडं ॲडसॉर्प्शन. येते का लक्षात? बघा, त्यालाच म्हणायचं ॲडसॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल, आता दुसरं, तुम्ही आल्यानंतर डेस्कवरती बसताय, त्या डेस्कमध्ये आतमध्ये जाताय का? नाही, त्याच्या पृष्ठभागावरती बसताय, म्हणजे तुमचं ॲक्युमिलेशन झालं. तुम्ही एक सबस्टन्स आहे, कुणावरती झालं? त्या डेस्कवरती झालं. म्हणजे तो डेस्क एक सबस्टन्स आणि तुम्ही एक स्वतः सबस्टन्स, म्हणजे तुमचं ॲक्युमिलेशन झालं कुणावरती? त्या डेस्कवरती. तुम्ही त्याच्या आतमध्ये नाहीत गेला, त्या डेस्कच्या सरफेसवरती तुमचं ॲक्युमिलेशन झालं. त्याला म्हणायचं ॲडसॉर्प्शन, म्हणजे थर साचला गेला. आलं लक्षात? पुढचा क्वेश्चन आहे, व्हाय डज
ॲडसॉर्प्शन ऑकर्स? व्हाय डज ॲडसॉर्प्शन ऑकर्स? कसं घडतं किंवा का घडतं? ॲडसॉर्प्शन का घडतं? ऑकर्स म्हणजे घडणे. का घडतं बघा आता, ह्याची महत्त्वाची 2 कारणं आहेत. ॲडसॉर्प्शन ऑकर्स ड्यू टू, घडतंय कशामुळं घडतंय? 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक आहे डिस्पर्शन फोर्सेस, एक आहे डिस्पर्शन फोर्सेस आणि दुसरा आहे सरफेस टेन्शन. एक आहे डिस्पर्शन फोर्सेस आणि दुसरा आहे सरफेस टेन्शन. हे आपल्याकडे डिटेलमध्ये पुढं आहे. दोन्ही पण जे कन्सेप्ट आहेत आपल्याकडं, हे दोन्ही कन्सेप्ट आपल्याकडे पुढे आहेत. डिस्पर्शन फोर्सेस, फोर्सेस म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे. डिस्पर्शन याचा अर्थ काय? असं पसरणे, पांगापांग होणे. जर ते त्याच्यावरती असं पसरलं, विस्तृत गेलं आपल्याकडं, तर त्याच्यामुळं हे ॲडसॉर्प्शन घडतं. आणि दुसरं आहे सरफेस टेन्शन, त्याच्यावरती जे सरफेसवरची जे टेन्शन असतं त्याच्यामुळं सुद्धा हे ॲडसॉर्प्शन घडतं. म्हणजे महत्त्वाची 2 कारणं आता तुम्ही इथं लक्षात ठेवायची आहेत. एक आहे डिस्पर्शन फोर्सेस आणि दुसरं आहे सरफेस टेन्शन. हे डिटेलमध्ये आपल्याला पुढं या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. आता महत्त्वाच्या 2 डेफिनेशन आहेत आपल्याकडे, पुढं दिल्या बघा. महत्त्वाच्या 2 डेफिनेशन आपल्याकडे कुठले आहेत? फर्स्ट आहे ॲडसॉर्बेंट आणि दुसरी आहे ॲडसॉर्बेट. ॲडसॉर्बेट आणि ॲडसॉर्बेट. आता मी याच्या अगोदर तुम्हाला काय सांगितलं? ॲडसॉर्प्शन म्हणजे काय? एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सवरती ॲक्युम्युलेशन व्हायला पाहिजे किंवा साचायला पाहिजे, त्याला म्हणायचं ॲडसॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं? तुम्ही स्वतः डेस्कवरती बसला, काय होतं? तुमचं स्वतःचं ॲक्युम्युलेशन होतं, याला म्हणायचं ॲडसॉर्प्शन. आता काय बघा, ॲडसॉर्प्शन म्हणजे काय आणि ॲडसॉर्बेंट म्हणजे काय आणि ॲडसॉर्बेट म्हणजे काय? आता ॲडसॉर्बेंट म्हणजे काय? असा सबस्टन्स आहे की त्याच्यावरती ॲडसॉर्प्शन घडायला पाहिजे. बघा काय म्हणतो मी, असा सबस्टन्स आहे की त्याच्यावरती हे ॲडसॉर्प्शन घडायला पाहिजे. मग आता फॉर एक्झाम्पल तुमचं स्वतःचं घेतलं, आता आपण मागाचं डेस्क आणि तुम्ही स्वतः घेतला. मग ज्याच्यावरती हे ॲडसॉर्प्शन घडतं त्याला म्हणायचं ॲडसॉर्बेंट. बघा, ज्याच्यावरती घडतं त्याला म्हणायचं ॲडसॉर्बेंट. आता कुणावरती घडलं? तुमच्यावरती ॲडसॉर्प्शन घडलं का त्या डेस्कवरती घडलं? त्या डेस्कवरती घडलं. म्हणजे तुम्ही कुठं जाऊन ॲडसॉर्ब झाला? त्या डेस्कवरती. म्हणजे ती डेस्क काय झाला? ॲडसॉर्बेंट. म्हणजे ज्याच्यावरती हे ॲडसॉर्प्शन घडतं ते ॲडसॉर्बेंट. आणि जो वरून ज्याच्यावरती घडवून आणतो तो झाला ॲडसॉर्बेट. येतं का लक्षात? बघा, ज्याच्यावरती हे ॲडसॉर्प्शन घडतं ते झालं ॲडसॉर्बेंट. आणि जो घडवून आणतो, जो ॲडसॉर्ब होतो दुसऱ्या सबस्टन्सवरती, तो काय झाला? ॲडसॉर्बेट. मग मला एक एक्झाम्पलमधलं तुम्ही उत्तर सांगा आता, की तुम्ही स्वतः आणि हे डेस्क याच्यामधला ॲडसॉर्बेंट कोण? ॲडसॉर्बेंट कोणाला म्हणायचं? ज्याच्यावरती घडतं ते. म्हणजे कोण झालं ॲडसॉर्बेंट? डेस्क का तुम्ही स्वतः? डेस्क. आणि ॲडसॉर्बेंट म्हणजे काय? जो ॲडसॉर्ब होतो तो. मग कोण झालं? तुम्ही स्वतः. म्हणजे तुम्ही स्वतः कोण झाला? ॲडसॉर्बेट. आता धुळीचं पार्टिकल आणि आपण हे घेतलं, डेस्क घेतला, तर धुळीचे पार्टिकल काय झाले आपल्याकडं? ॲडसॉर्बेट. कुणावरती जाऊन ॲडसॉर्बड झाले? ॲडसॉर्बेंटवरती. मग ॲडसॉर्बेंट कोण झाला तिथं? डेस्क. येतं का लक्षात? बघा, म्हणजे ज्याच्यावरती ॲडसॉर्प्शन घडतं ते ॲडसॉर्बेंट आणि जो त्याच्यावरती जाऊन साचतो किंवा घडवून आणतो तो झाला ॲडसॉर्बेट. मग डेफिनेशन आपल्याकडे इथं काय दिलेलं आहे बघा, ॲडसॉर्बेंटची. जम्बलिंग करायची नाही. क्वेश्चन आहे त्याच्यावरती डिफाईन सबस्टन्स ऑन विच ॲडसॉर्प्शन टेक्स प्लेस. म्हणजे असा सबस्टन्स आहे, असा पदार्थ आहे की त्याच्यावरती काय होतंय? ॲडसॉर्प्शन घडतंय, टेक्स प्लेस. येते का लक्षात? बघा, म्हणजे त्याच्यावरती घडतं. म्हणजे कुणावरती घडलं तिथं ॲडसॉर्प्शन? डेस्क आणि तुम्ही स्वतःमध्ये डेस्कवरती. म्हणजे तो काय झाला? ॲडसॉर्बेंट. आता पुढचा बघा, इथं पॉईंट आपल्याकडे दिलाय. ॲडसॉर्बेंट क्वेश्चन आहे त्याच्यावरती डिफाईन द सबस्टन्स विच गेट ॲडसॉर्ब्ड. असा सबस्टन्स आहे, पदार्थ आहे की तो काय झाला? ॲडसॉर्ब्ड झाला, म्हणजे साचला. ऑन द, कुणावर म्हणलंय? ऑन अदर सबस्टन्स, दुसऱ्या सबस्टन्सवरती जाऊन तो काय झाला? ॲडसॉर्ब झाला. त्याला काय म्हणलेलं आहे? ॲडसॉर्बेट. म्हणजे थोडक्यात काय उदाहरण लक्षात ठेवायचं व्यवस्थित. तुम्ही स्वतः ज्या डेस्कवरती बसता ते उदाहरण जर व्यवस्थित लक्षात ठेवलं तरी लगेच लक्षात येतं. ज्याच्यावरती तुम्ही बसता ॲडसॉर्ब होता तो झाला ॲडसॉर्बेंट. आणि तुम्ही स्वतः कोण झाला? स्वतः म्हणजे काय झालं? द सबस्टन्स विच गेट ॲडसॉर्ब्ड. म्हणजे तुम्ही स्वतः काय झाला? त्याच्यावरती ॲडसॉर्ब्ड झालेला आहात, तो काय झाला? ॲडसॉर्बेट. म्हणजे ॲडसॉर्बेंट म्हणजे काय?
ज्याच्यावरती हे ॲडसॉर्प्शन घडतं, टेक्स प्लेस होतं, तो झाला ॲडसॉर्बेंट. आणि जो घडवून आणतो, ज्याच्यावरती ॲडसॉर्बड होतो ज्या सबस्टन्सला, तो झाला ॲडसॉर्बेट. येते का लक्षात बघा, म्हणजे द सबस्टन्स विच गेट ॲडसॉर्बड, म्हणजे असा सबस्टन्स आहे की तो काय होतो, ॲडसॉर्बड होतो किंवा साचतो. कोणावरती, ऑन द अदर सबस्टन्सवरती, म्हणजे ज्या सबस्टन्सवरती तो साचलाय, तो वरून साचलेला, त्याला काय म्हणायचं, ॲडसॉर्बेट. आणि ज्याच्यावरती साचला जातो तो झाला ॲडसॉर्प्शन, ज्याच्यावरती घडतं तो झाला ॲडसॉर्बेंट. अलग लक्षात बघा. पुन्हा एकदा बघा आता, ॲडसॉर्प्शन म्हणजे काय. ॲडसॉर्प्शन कुणाला म्हणायचं, सगळ्यात महत्त्वाचा शब्द ॲक्युम्युलेशन. कुणाचं व्हायला पाहिजे, एका पदार्थाचं. कुणावरती व्हायला पाहिजे, दुसऱ्या पदार्थाच्या पृष्ठभागावरती, सरफेसवरती. मग डेफिनेशन काय येईल आपल्याला, सगळ्यात महत्त्वाचा शब्द ॲक्युम्युलेशन. कुणाचं, वन सबस्टन्सचं. कुणावरती, ऑन द, कुठं, सरफेसवरती, ऑन द सरफेस, कुठं, ऑफ, कुणावरती आणखी, अदर सबस्टन्स. ॲक्युम्युलेशन, एका पदार्थाचं ॲक्युम्युलेशन दुसऱ्या पदार्थाच्या पृष्ठभागावरती व्हायला पाहिजे, त्याला म्हणायचं ॲडसॉर्प्शन. हे ॲडसॉर्प्शन का घडतं, त्याची कारणं आहेत आपल्याकडे दोन. फर्स्ट आहे आपल्याकडं डिस्पर्शन फोर्सेस आणि दुसरं आहे सरफेस टेन्शन. आणि महत्त्वाचा कन्सेप्ट काय आपल्याकडे, ॲडसॉर्बेंट आणि ॲडसॉर्बेट. ॲडसॉर्बेंट कोणाला म्हणायचं, असा सबस्टन्स आहे की त्या सबस्टन्सवरती ॲडसॉर्प्शन घडायला पाहिजे, तो सबस्टन्स म्हणजे ॲडसॉर्बेंट. आणि ॲडसॉर्बेट म्हणजे काय, असा सबस्टन्स आहे की तो काय व्हायला पाहिजे, ॲडसॉर्बड व्हायला पाहिजे, कोणावरती, दुसऱ्या सबस्टन्सवरती. म्हणजे असा सबस्टन्स आहे की तो दुसऱ्या सबस्टन्सवरती ॲडसॉर्बड होतो, तो म्हणजे कोण झाला आपल्याकडं, ॲडसॉर्बेट.